तुझा बॉयफ्रेंड होईल, तुला लव यू बोलीन, तुला प्यार मी जाऊ सूर्याशी आपण पंधरावर, जाऊ सूर्याशी आपण. तर स्वागत आहे भावांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये. तर भावांनो आजचा व्हिडिओ खास झालेला आहे, यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला लाईट मोशन ॲपची गरज लागणार आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला लाईट मोशन ॲप ओपन करायचं आहे. तर ह्या व्हिडिओचे जे बिटमार्क आणि शेक इफेक्ट प्रीसेट आहेत ते मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेले आहे, तिथनं ते तुम्ही ॲड करून घ्यायचे. तर अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही, अशा प्रकारचा बिटमार्क आणि शेक इफेक्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. तर ह्यामध्ये जस्ट तुम्हाला पहिल्यांदा इथे बिटमार्क ओपन करायचा आहे. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही, अशा प्रकारचा बिटमार्क मी तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेला आहे. यामध्ये जस्ट तुम्हाला सुरुवातीचे 4 ग्रुप दिसून येत आहेत. बघू शकताय तुम्ही, अशा प्रकारे लहान करून घ्यायचं आहे तुम्हाला. अशा प्रकारचे तुम्हाला 4 ग्रुप दिसून येत आहेत. त्यामधला तुम्हाला पहिल्या ग्रुपवरती टच करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे खालती जो एडिट ग्रुपचा ऑप्शन दिसतोय तुम्हाला दाखवतो मी अशा प्रकारचा, त्यावरती तुम्हाला टच करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. ह्यामध्ये तुम्हाला बॅकग्राऊंडची इमेज ॲड करण्यासाठी सगळ्यात खालची जी इमेज आहे बघू शकताय तुम्ही अशा प्रकारची, त्यावरती टच करायचं एकदा अशा प्रकारे. त्यानंतर तुम्हाला इथे कलर अँड फिलचा जो ऑप्शन दिसून येतो आहे याच्यावरती एकदा टच करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे कोपऱ्यात स्टारचा एक ऑप्शन दिसून येत असेल अशा प्रकारचा, एकदा टच करायचं आहे बघू शकताय तुम्ही. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसून येणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथे खालती एक स्टारचा ऑप्शन दिसणार आहे, त्यावरती टच करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमची गॅलरी ओपन होईल. तुम्हाला हवा असेल तो फोटो इथे ॲड करायचा आहे. ते मी हा फोटो इथे सिलेक्ट करतो आहे. त्यानंतर तुम्हाला वरती जो प्लसचा आयकॉन दिसतो आहे त्याच्यावरती टच करायचं आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही आपली बॅकग्राऊंडची इमेज आहे ती इथे ॲड झालेली आहे. आता ग्रुप आपला जो शेपमधला फोटो ॲड करायचा आहे त्यासाठी तुम्हाला सेकंड नंबरचा जो ग्रुप आहे त्याच्यावरती टच करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे एडिट ग्रुपचा जो ऑप्शन दिसतो आहे त्याच्यावरती एकदा टच करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसून येणार आहे. तर ह्यामध्ये तुम्हाला जस्ट सगळ्यात खालची जी लेअर आहे बघू शकताय तुम्ही त्याच्यावरती टच करायचं आहे. त्यानंतर इथे कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती जाऊन इथे स्टारचा जो ऑप्शन आहे तुम्हाला कोपऱ्यात दिसून येत असेल बघा इथं, त्यावरती टच करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इथे टच करून तुम्हाला इथे तुमचा फोटो इथे ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. त्यानंतर तुम्ही इथे मूव अँड ट्रान्सफरवरती जाऊन फोटो आपला इथे ॲडजस्टसुद्धा करू शकताय. तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व ग्रुप इथे एडिट करून घ्यायचे आहेत. डेमोसाठी मी तुम्हाला एक इथे एडिट करून दाखवलेला आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला पुढील इथे 3 ग्रुप एडिट करायचे आहेत. एवढं झाल्यानंतर जस्ट तुम्हाला 9.13च्या बीटवरती येऊन एकदा प्लसवरती टच करायचं आहे. त्यानंतर मीडियावरती जाऊन तुम्हाला अशा प्रकारे पहिल्यांदा तुम्हाला एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर वरती तुम्हाला 3 डॉट दिसत आहेत त्याच्यावरती टच करून येते फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा पार्ट असेल तो आपल्याला अशा प्रकारे येथे क्लिक करून येते कट करून घ्यायचा आहे तुम्हाला. त्यानंतर आपला जो फोटो असेल तो दोन्ही ग्रुपच्या बॅकग्राऊंडला आणायचा आहे बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे. अशाच प्रकारे आपल्याला पुढील इमेज येथे ॲड करत जायचे आहेत. इमेज ॲड केल्यानंतर प्रत्येक इमेजला तुम्हाला वरती 3 डॉटवरती टच करून येते फिल कंपोजिशन एरिया करत जायचं आहे. त्यानंतर ती इमेज असेल ती येते बॅकग्राऊंडला आणायची आहे तुम्हाला. तर अशा प्रकारे बघू शकता आपल्या सर्व इमेज येथे ॲड झालेल्या आहेत. तर ह्या इमेजला मी तुम्हाला इफेक्ट दिला आहे, त्यासाठी तुम्हाला इथे शेक इफेक्टमध्ये जायचं आहे तुम्हाला. तर अशा प्रकारे बॅक निघायचं आहे तुम्हाला. त्यानंतर इथे तुम्हाला शेक इफेक्टचा जो प्रीसेट आहे तो इथे ओपन करायचा आहे. ह्यामध्ये तुम्हाला फर्स्ट इमेजमधील इथे इफेक्ट कॉपी करायचे आहेत. त्यासाठी इफेक्टवरती जाऊन येते तुम्हाला खालती जे 3 डॉट दिसत आहेत त्याच्यावरती टच करून येते इफेक्ट आहे ते कॉपी करून घ्यायचे आहेत तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला पुन्हा बिटमार्क ओपन करायचा आहे. बिटमार्क ओपन केल्यानंतर जस्ट तुम्हाला आपण जे इमेज ॲड केले आहेत बघू शकताय तुम्ही अशा प्रकारच्या बॅकग्राऊंडच्या, त्या इमेजमध्ये हा इफेक्ट आहे ते पेस्ट करत जायचं आहे तुम्हाला. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही.
अशा प्रकारे आपण जेवढे पण इमेज ॲड केलेत आता त्या इमेजमध्ये हे इफेक्ट आहे ते पेस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर जे वरचे ग्रुपची लेअर आहेत ते अनहाईड करून घ्यायचे तुम्हाला. बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे. त्यानंतर तुम्हाला पुढच्या 18 सेकंदाच्या बीटवरती एकदा प्लसवरती टच करायचं आहे. त्यानंतर मीडियावरती जाऊन तुम्हाला येथे कपल फोटो आपला असेल जो येथे ॲड करायचा आहे तुम्हाला. अशा प्रकारे ॲड केल्यानंतर जस्ट तुम्हाला ह्याची लेंथ आपल्या पुढच्या बीटपर्यंत येऊन अशा प्रकारे इथे टच करून तुम्हाला वाढवून घ्यायचे. त्यानंतर वरती 3 डॉटवरती टच करून येते फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचे. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. त्यानंतर त्याच्या पुढच्या बीटवरती येऊन तुम्हाला अजून एक फोटो ॲड करायचा आहे. त्याची लेंथ तुम्हाला 21.22 ठेवायची आहे. त्यानंतर पुढचा पार्ट असेल तो आपल्याला ते कट करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक बीटवरती इमेज ॲड करत जायचे आहेत. तर बघू शकता आपले सर्व इमेज इथे ॲड झालेले आहेत. आता आपल्याला इफेक्ट द्यायसाठी आपल्याला शेक इफेक्ट प्रीसेट आहे ते ओपन करायचं आहे. तर आता जी सेकंड नंबरची इमेज आहे बघू शकता तुम्ही त्यावरती टच करायचं आहे. त्यानंतर त्यामधील इफेक्ट आहे ते तुम्हाला कॉपी करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला इथे बीट मार्क ओपन करायचा आहे. नंतर बघू शकता तुम्ही 18 सेकंदावरती जो आपला बीट आहे त्या बीटवरती आपण जो फोटो ॲड केलेला आहे बघू शकताय तुम्ही अशा प्रकारचा. त्या फोटोमध्ये हे इफेक्ट आहे ते पेस्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला. बघू शकता इफेक्ट आपला पेस्ट झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा शेक इफेक्टच्या प्रीसेटमध्ये जायचं आहे. त्यानंतर आपली जी 3ऱ्या नंबरची इमेज आहे बघू शकता त्यामधील इफेक्ट ते अशा प्रकारे कॉपी करायचे आहेत. आणि पुन्हा आपल्याला बीटमार्क ओपन करून घ्यायचा इथं. त्यानंतर तुम्ही बघू शकता 20.29 सेकंदावरती जे फोटो आहेत त्यामध्ये तुम्हाला हे इफेक्ट आहे ते पेस्ट करायचं. अशा प्रकारे 2 बीट देऊन मी तुम्हाला टाईमलाईनवरती 2 बीट दिले आहेत. त्या फोटोमध्ये जस्ट इथे हे इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करायचं आहे तुम्हाला अशा प्रकारे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा शेक इफेक्टच्या प्रीसेटमध्ये जायचं आहे. आणि आपला जो आता शेवटचा फोटो राहिलेला आहे बघू शकताय तुम्ही त्यामधील ते इफेक्ट अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचे आहेत. त्यानंतर बीटमार्कमध्ये जाऊन आपल्याला राहिलेले जेवढे पण फोटो आहेत आपले त्या फोटोमध्ये जस्ट हे इफेक्ट आहे ते पेस्ट करून घ्यायचं आहे तुम्हाला अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. बघू शकता आपला जो व्हिडिओ आहे तो इथे पूर्णपणे तयार झालेला आहे. तर व्हिडिओ तयार झाल्यानंतर वरती तुम्हाला जो शेअरचा ऑप्शन दिसतो त्याच्यावरती टच करून इथे व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. त्याआधी तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आणि नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करा जेणेकरून आपल्या चॅनलवरचे जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पडून जाईल. तर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी वरती तुम्हाला इथे टच करायचं आहे. त्यानंतर इथे एक्सपोर्टवरती दाबून तुम्ही आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकताय.